नमस्कार. महाराष्ट्र शासनाचे 2 निर्णय सध्या चर्चेत आहेत, विशेषतः जिल्हा परिषद शिक्षकांसाठी. हो, अगदी. एक आहे केंद्रप्रमुख पदभरती संदर्भातला 18 जुलै 2025चा नवा GR आणि दुसरा थोडा जुना पण महत्वाचा 13 ऑक्टोबर 2016चा, जो 6वी ते 8वीच्या पदवीधर शिक्षकांच्या वेतन श्रेणीबद्दल बोलतो. बरोबर. आज आपण ह्या दोन्ही GR मधले मुख्य मुद्दे काय आहेत आणि त्याचे परिणाम काय असू शकतात हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. नक्कीच. सुरुवात करूया 2025च्या केंद्रप्रमुख भरतीच्या नियमांपासून. हो, यात सगळ्यात मोठा बदल काय दिसतोय, म्हणजे थेट काय बदललंय? बदल मोठा आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं, केंद्रप्रमुख पदं ही बहुतांशी सेवा ज्येष्ठतेनुसार म्हणजे अनुभवावर आधारित पदोन्नतीने भरली जायची. हो, सिनियॉरिटीनुसार. अगदी. पण आता ह्या 18 जुलै 2025च्या GR नुसार एक नवीन रचना आणली आहे. 50% जागा पदोन्नतीने म्हणजे सेवा ज्येष्ठतेनेच. ओके. आणि उरलेल्या 50% जागा या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेऊन भरल्या जातील. अच्छा, म्हणजे निम्मे केलेत जागा. 50% अनुभव, 50% परीक्षा. बरोबर. म्हणजे अनुभवाला पण महत्व आहे आणि आता काय म्हणतात त्याला, गुणवत्तेला किंवा स्पर्धात्मकतेला पण संधी देण्याचा हा एक प्रयत्न दिसतोय. पण मग पात्रता काय आहे दोन्हीसाठी? म्हणजे परीक्षेद्वारे यायचं असेल किंवा पदोन्नतीने, अट काय ठेवलीये? गंमत म्हणजे दोन्ही मार्गांसाठी पात्रता अट सारखीच आहे. अच्छा. हो. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणून कमीत कमी 6 वर्षांची अखंड नियमित सेवा पूर्ण असायला हवी. 6 वर्षांची सलग सेवा. ओके. आणि हा बदल का केला असेल यावर विचार केला तर कदाचित असं असेल की फक्त अनुभवाने येणारी एक स्थिरता असते. हो. आणि स्पर्धा परीक्षेतून कदाचित नवीन विचार, नवीन ऊर्जा असलेले लोक येऊ शकतील. तर या दोन्हींचा समतोल साधण्याचा हा प्रयत्न असावा असं वाटतं. म्हणजे नेतृत्वामध्ये दोन्ही प्रकारचे गुण यावेत हा विचार दिसतोय. अगदी. यात अजून एक मुद्दा आहे, जिल्हानिष्ठा. म्हणजे काय की निवड झाली की त्याच जिल्ह्यात काम करायचं, बदली नाही. हो, हा एक महत्वाचा नियम आहे. यामागचा उद्देश काय असेल? कारण समजा दुसऱ्या जिल्ह्यात चांगली संधी असेल किंवा काही वैयक्तिक कारण असेल तर अडचण येऊ शकते ना. बरोबर आहे. जिल्हानिष्ठा नियमामागे उद्देश कदाचित हा असेल की स्थानिक पातळीवरच नेतृत्व तयार व्हावं. म्हणजे तिथल्या समस्यांची जाण असलेलं नेतृत्व. हो. आणि शिक्षकांना त्यांच्याच जिल्ह्यात कामाची आणि पुढे जाण्याची संधी मिळावी. त्याने कदाचित तिथल्या शिक्षण व्यवस्थेशी जास्त बांधिलकी राहील. पण मग तुम्ही म्हणालात तसं दुसरी बाजू म्हणजे इतर जिल्ह्यातल्या अनुभवाला मुकावं लागेल किंवा संधी मर्यादित होतील. हो, ते आहेच. व्यापक स्तरावरच्या अनुभवाची शक्यता नक्कीच कमी होते. आणि यासोबत ती लहान कुटुंबाची अट आहेच, म्हणजे 2 पेक्षा जास्त अपत्य नसण्याची, ती तर लागू आहेच. बर. आता जरा दुसऱ्या GR कडे वळूया. 2016चा GR, जो 6वी ते 8वीच्या शिक्षकांसाठी आहे. पदवीधर शिक्षक कोण हे तो स्पष्ट करतो, बरोबर? हो. 13 ऑक्टोबर 2016चा GR हा पण खूप महत्वाचा आहे, कारण याने पदवीधर शिक्षक नक्की कोणाला मानायचं हे स्पष्ट केलंय, विशेषतः 6वी ते 8वीसाठी. काय व्याख्या दिली त्यांनी? त्यानुसार कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे BA, BCom, BSc काही आणि सोबत DED किंवा BEd हे शिक्षण पूर्ण केलेले शिक्षक हे पदवीधर शिक्षक मानले जातील. हे तर सरळ वाटतंय. पदवी आणि DED, BEd यात विशेष काय? यातला विशेष आणि महत्वाचा भाग म्हणजे जे शिक्षक सुरुवातीला म्हणजे नोकरीला लागताना फक्त 10वी किंवा 12वी नंतर DED केलेले होते, म्हणजे पूर्वीच्या नियमांनुसार जे लागले होते. अगदी. आणि नंतर त्यांनी नोकरीत असताना म्हणजे सेवा काळात पदवी शिक्षण पूर्ण केलं तर त्यांनाही प्रशिक्षित पदवीधर समजलं जाईल. अच्छा, म्हणजे सेवेत असताना डिग्री घेतली तरी चालणार. हो. आणि त्यामुळे झालं काय की अशा हजारो शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी आणि सिनियॉरिटी म्हणजे ज्येष्ठतेचे लाभ मिळू शकले. अरे वा, म्हणजे हा खूप मोठा दिलासा असेल त्या शिक्षकांसाठी. नक्कीच, कारण याबद्दल खूप संभ्रम होता आधी. तर एक प्रकारे सेवेत असताना केलेल्या या प्रोफेशनल डेव्हलपमेंटला, शैक्षणिक प्रगतीला मिळालेली ही मान्यता आहे. म्हणजे थोडक्यात काय तर 2025चा GR केंद्रप्रमुख पदासाठी अनुभवासोबत परीक्षेचा मार्ग देतोय, तर 2016चा GR पदवीधर कोण हे स्पष्ट करून विशेषतः सेवेत पदवी घेतलेल्या शिक्षकांना वेतन आणि ज्येष्ठतेत न्याय देतोय. अगदी बरोबर. दोन्ही निर्णय पाहिले तर जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्थेत काळानुसार होणारे बदल आणि शासनाची बदलती धोरणं याचं प्रतिबिंब दिसतं. एका बाजूला नेतृत्वात नवीन लोकांना संधी, तर दुसरीकडे पात्रतेबद्दल अधिक स्पष्टता.
हो, अनुभवाला महत्त्व आहेच, पण गुणवत्तेलाही वाव देण्याचा प्रयत्न दिसतोय 2025च्या GR मध्ये. आणि 2016चा GR पात्रतेमधला संभ्रम दूर करतो. तर आज आपण या दोन महत्वाच्या शासन निर्णयांचे वेगवेगळे पैलू पाहिले. अनुभव आणि गुणवत्ता यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न आणि शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हतेला योग्य वेळी मान्यता देण्याचा दृष्टिकोन यातून स्पष्ट होतोय. हो, पण इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे बरं का. काय? ही जी केंद्रप्रमुख निवडीची आता दुहेरी पद्धत आली आहे, म्हणजे पदोन्नती आणि स्पर्धा परीक्षा, याचा पुढच्या काही वर्षांमध्ये, समजा एका दशकात, जिल्हा परिषद शाळांमधल्या नेतृत्वाची एकूण गुणवत्ता आणि तिथे येणाऱ्या नवीन कल्पना, ज्याला आपण इनोव्हेशन म्हणू, त्यावर नेमका कसा परिणाम होईल? सकारात्मक होईल की काही आव्हानं येतील? हा एक बघण्यासारखा मुद्दा राहील. खरंय, याचा परिणाम नक्की कसा होतो हे येणारा काळच ठरवेल. आजच्या चर्चेसाठी धन्यवाद. धन्यवाद.